आज आपण करतोय कारल्याची भाजी. तर याच्यासाठी ना मी पाव किलो कारले घेतलेत. जाडसर शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे, मोहरी, हळद, जिरे, मोहरी, हळद आणि हिंग. आता हे दोन्ही बाजूने कारले कापून असे उभे चिरे देऊ. ही ना माझ्या आईची रेसिपी आहे. मला खूप आवडते. तिच्या हातचं कारलं खूप आवडतं मला. माझी आई अशी करते कारलं. तिच्या हातचं अजून छान होतं. असे उभे चिरून घ्यायचे नाही का, ह्याला उभे चिरून हे करायचं. आणि त्यातल्या बिया काढायच्या नाही. शक्यतो कोवळ्यात घ्यायचे. खूपच कडक बिया असतील तरच काढायच्या. ह्या कोवळ्या बिया आहेत ह्या अशाच ठेवायच्या, ह्या नाही काढायच्या. असे बोटाचे छोटे एक म्हणजे कांडे इतके असे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे व्यवस्थित सगळे. आणि लिंबू असेल तर ना लिंबाचे पण तुकडे टाकायचे त्याच्यात नाही का शिजताना. चिंच वगैरे नाही टाकायची, फक्त जर लिंबू असेल तरच टाकायचं. थोडंसं असे काप करून टाकायचे छोटे. धना पावडर आणि मीठ पण घ्यायचं राहिलं होतं, ते घेतलं. इकडं आता कढई गरम करायला ठेवली. तेल जास्त टाकायचं बरं का ह्या भाजीला कारल्याच्या. मोहरी, मोहरी तडतडली ना मग जिरं टाकायचं. फोडणी महत्वाची राहते. आता लगेच लसूण आणि हिरवी मिरची टाकून द्यायची. हिरवी मिरचीचे कापच तुकडेच टाकायचे. कढीपत्ता, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हळद टाकायची, हिंग टाकायचा. फोडणी खूप महत्वाची राहते. फोडणी व्यवस्थित बसली ना भाजी छान होते. आता आहे ना ह्याच्यात धना पावडर आणि मीठ टाकलं. कोथिंबीर पण टाकली ह्याच्यात, आत्ता काही टाकली. आता हे कारलं धुवून टाकायचं पाणी निथळून. आणि ह्याच्यानंतरच जर लिंबू असेल तर लिंबाच्या बारीक 2-3 फोडी टाकायच्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून तेलातच शिजून घ्यायची थोडीशी आधी नाही का. झाकण ठेवून 5 मिनिट शिजून घ्यायची. मध्ये 5 मिनिटांनंतर परत पाहायचं हलवून. अजून एकदा झाकण ठेवावं लागणार आहे, अजून शिजली नाही. खाली लागू नये म्हणून थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि परत झाकण लावून ठेवायचं. आता थोडीशी शिजत आली तरी पण अजून थोडीशी कसर आहे.
शिजली पण अजून आहेच थोडी कसर. त्याच्यात तर कूट टाकून घ्यायचं जाडसर. कोथिंबीर आणि परत हलवून घ्यायची, सगळी मिक्स करून घ्यायची. अशी दुसरं कशाबरोबर अशी तोंडी लावला किंवा नुसतं पोळी बरोबर म्हटलं ना, गरम गरम भाकरी बरोबर तरी छान लागते. ज्यांना कारलं आवडतं त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. ज्यांना नाही आवडत त्यांनी पण थोडी खाऊन पाहिजे. माझ्या लहान मुलाला खूप आवडते.